नमस्कार, मी तेजल। हे दिसणारं मंदिर भैरवनाथ महाराजांचं मंदिर आहे। माझं माहेर विंचुरी दळवी, त्या गावचं हे ग्रामदैवत, गावचं खूप जागृत देवस्थान। इथे मंदिरात गाभाऱ्यात घुसतानाच अशी गणपती बाप्पांची छानशी मूर्ती आहे। तिचं दर्शन घेऊन आत 2 पायऱ्या उतरून गेलं की बाबांचा गाभारा येतो। इथे गाभाऱ्यात बाबांची खूप सुंदर अशी मूर्ती आहे, अगदी प्रसन्न चेहऱ्याची। आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे दर रविवारी आणि गुरुवारी सकाळी सुपारी लावली जाते। ती सुपारी देव उजवी किंवा डावी अशी देतो, त्यावरती काका उपाय सांगतात। आणि ही सुपारी हा देवाचा कौल असतो। आपल्या सगळ्या समस्या अडचणी याच्यांवरती उपाय इथं सांगितला जातो। इथे मंदिरात हे गुरव काका आहेत, हे या मंदिराचा सर्व कारभार सांभाळतात। आणि मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाशी ते खूप आपुलकीने आणि प्रेमाने बोलतात। भैरवनाथ महाराजांची मनोभावे हे काका सेवा पण करतात। आपल्याला असणाऱ्या सगळ्या प्रश्नांचे योग्य निरसन ते करतात। आणि त्यानंतर याच्या भैरवनाथाच्या मूर्तीच्या बाजूलाच जोगेश्वरी मातेची देखील मूर्ती आहे। त्यानंतर मंदिर हे खूप जुनं आहे, याचं बांधकाम देखील जुन्या पद्धतीचंच आहे। वरती लाकडी बांधकाम आहे। त्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा म्हणजे गाभाऱ्याला प्रदक्षिणा मारण्यासाठी जागा आहे। तिथे एक तुळजाभवानी मातेचा मोठा फोटो आहे आणि हा असा अगरबत्ती आणि दया लावण्यासाठी सेपरेट केलेला स्टँड आहे। इथे शिव बघा त्याला स्वतःला दया लावून घेतोय। त्यानंतर त्याने राधाला बघितलं तर लगेच तिची पण त्याला काळजी वाटली आणि त्याने लगेच एका बोटाने तिला पण दया लावली। खरंच लहान मुलं खूप निरागस असतात। त्यानंतर फिरून मंदिराच्या पुढच्या आवारात आलं की तिथे असं खोकल्याई मातेचं मंदिर आहे। म्हणतात इथे नारळ फोडल्याने खोकला जो असतो तो जातो। त्यानंतर मंदिराच्या परिसरात बऱ्याच अशा मूर्त्या आहेत देवी देवतांच्या, प्रत्येक ठिकाणी जाऊन दर्शन घेतलं जातं। त्यानंतर थोडंसं पुढे चालून आलं की तिथे खंडोबाचं देखील एक असं चौथरा बांधलेला आहे, त्याच्यावरती खंडोबाच्या पादुकांचं प्रतिष्ठापना केलेली आहे। ज्यावेळेस गावात कोणाच्या जागरण गोंधळाचा किंवा इतर कार्यक्रम असतात, भैरवनाथ महाराजांची यात्रा असते चैत्री पौर्णिमेला, त्यावेळेस इथे नैवेद्य दाखवले जातात, नारळ फोडलं जातं। मंदिरातल्या आवारातलं हे मोठं पिंपळाचं झाड, इथे घट देखील बसवले जातात नवरात्रीचे। त्यानंतर मंदिराच्या पुढच्या परिसरामध्ये सुद्धा खूप प्रसन्न मोकळं वातावरण आहे। खूप वेगवेगळी झाडं इथे आहेत, उंबर, वड, पिंपळ। इथे प्रदक्षिणा मारली जाते। आणि हे मंदिर आवडलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा।